राम राम मंडळी, काय म्हणते मार्केट? मार्केट आज बऱ्यापैकी वर असण्याची शक्यता आहे. ऍटलीस्ट एसजीएक्स निफ्टी जे आहे तेच इंडिकेशन देत आहे. जवळपास 150 पॉईंट्सनी एसजीएक्स निफ्टी वर आहे आणि म्हणूनच इंडियन मार्केट्स, कॅपिटल मार्केट्स मध्ये स्टॉक मार्केट्स आज ओपन आहेत. इक्विटी मार्केट्स, डेट मार्केट बंद आहेत. आज बँका आज बंद आहेत. आज बुद्ध पौर्णिमा आहे. बुद्ध पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा. आणि जी शांती आहे आपल्या जीवनात ती अशीच बनून राहो अशी म्हणजे तुम्हा सर्वांना मी शुभेच्छा देतो बुद्ध पौर्णिमेच्या निमित्त. युएस मार्केट्स शुक्रवारी बऱ्यापैकी वर बंद झालेले आहेत. 1.47% टू 3.82%. मला वाटतं त्याचाच एक कॅस्केडिंग इम्पॅक्ट आपल्याकडे आज होताना दिसत आहे. ब्रेंट क्रूडच्या प्राइसेस $111 पर बॅरल पर्यंत सध्या वर गेलेले आहेत. आय थिंक युरोपियन युनियन जे आहे ते रशियाकडून ऑइल इम्पोर्ट बॅन करण्याच्या मूड मध्ये सध्या गेलेला आहे. युएसची 10 इयर गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ची यील्ड जर आपण बघितली तर 2.94% जी आहे. इंडियाची 10 इयर जी यील्ड इज ॲट 7.32%. सो तिथेच सध्या हॉवर करत आहेत त्या. इंडियाचं मार्केट कॅप टू जीडीपी रेशो 102% आहे सध्या. निफ्टी 50 चा पी रेशो आहे 19.84, सॉरी 19.83 आणि सेन्सेक्सचा पी रेशो आहे 21.84. लॉंग टर्म ऍव्हरेजेसच्या जवळ जाताना हे पी रेशोज आपल्याला सध्या दिसत आहेत. येणाऱ्या काळामध्ये ग्रोथचे एक्सपेक्टेशन चांगले आहेत. तरी FY22 मध्ये ज्या ईपीएस ची ग्रोथ झालेली आहे 40% तेवढी FY23 मध्ये असणार नाही, पण एक 15% प्लस ग्रोथ एक्सपेक्टेशन ईपीएस मध्ये ठेवायला काही हरकत नाही असं सध्याचं ऍटमॉस्फिअर तर आपल्याला सजेस्ट करत आहे. करन्सीमध्ये जर बोलायला गेलो तर रुपी चं जर इक्वेशन डॉलर बरोबर बघितलं तर $1 किंमत सध्या 77.45 रुपये इतकी आहे. सो ती इलेव्हेटेड म्हणजे वरच्या लेवलवरच आहे सध्या. आरबीआय राईट टाइमला ते इंटरव्हेन्शन सध्या करत आहे. युएसच्या डॉलरचा इंडेक्स म्हणजे युएस डॉलर वर्सेस सगळ्या करन्सीज जगातल्या याचा एक इंडेक्स बनवलेला आहे. तर तो इंडेक्स आहे 104.47. हा इंडेक्स बऱ्यापैकी मागच्या एक 4 ते 5 महिन्यांमध्ये 7% तो वर गेलेला आहे. सो डॉलर इथं स्ट्रेंथी होत आहे, अप्रिशिएट होत आहे आणि त्याच्यामुळेच ओव्हरऑल वर्ल्ड मध्ये स्लोडाऊन येण्याची शक्यता आहे. कशामुळे? कारण जर युएस इकॉनॉमीमध्ये स्लोडाऊन झालं तर त्याचा इम्पॅक्ट वर्ल्ड इकॉनॉमीवर सुद्धा होणार, हे आपल्याला डिनाय करता येणार नाही. सध्या डॉलर हा एक रिझर्व्ह म्हणून या करन्सीला बघितलं जात आहे आणि त्याच्यामध्ये सेफ हेवन म्हणून जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट येत आहेत. जेव्हा युएसच्या करन्सीमध्ये एवढ्या इन्व्हेस्टमेंट येत आहेत, युएसचे इंटरेस्ट रेट वर जात आहेत, सो तशीच ऍक्शन दुसऱ्या इकॉनॉमीजला सुद्धा करावी लागणार, स्पेसिफिकली इमर्जिंग इकॉनॉमीजला. जे आपण आता आरबीआयच्या गव्हर्नरनी शक्तिकांता दासजींनी जी 40 बेसिस पॉईंट 0.40% जो इंटरेस्ट रेट वाढवला, रेपो रेट, तो त्याचाच एक इंडिकेशन होतं आणि त्याच्यामुळे जर इंटरेस्ट रेट वाढले तर त्याचा इम्पॅक्ट इंडियन इकॉनॉमीवर पण होणारच. आणि तसे फोरकास्ट परत खाली येताना आपण पाहिलेले आहेत. आरबीआयनी जीडीपीचे फोरकास्ट खाली केलेले आहेत, मॉर्गन स्टॅनलेनी जीडीपीचे फोरकास्ट खाली केलेले आहेत, IMFनी इंडियाच्या जीडीपीचे फोरकास्ट खाली केलेले आहेत. सो हे जर जीडीपी खाली आलं तर ऑटोमॅटिकली त्याचा इम्पॅक्ट ऍक्टिव्हिटीवर होणार आणि त्याचाच इम्पॅक्ट प्रॉफिटेबिलिटीवर पण होताना दिसेल आपल्याला येणाऱ्या काळामध्ये. आता जर इकॉनॉमी बद्दल जर बोलायचं झालं तर इंडियामध्ये जवळपास 88 लाख नवीन जॉब्स रिपोर्ट झालेले आहेत एप्रिल या महिन्यामध्ये. आता तुम्ही म्हणताल स्लोडाऊन बद्दल आपण बोलतोय, मग हे जॉब्स कसे इन्क्रीज झाले? आणि इंडियाची जी वर्किंग एज पॉप्युलेशन ऍड होतीये ना जॉबसाठी, ती दर महिन्याला 20 लाख होत आहेत, 20 lakhs. सो मग 88 लाख कसे ऍड झाले? याचा अर्थ जे आधी बेरोजगार झाले होते त्यांना परत एकदा रोजगार मिळताना इथे दिसत आहे. मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आणि दुसरी म्हणजे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री, याच्यामध्ये जवळपास 30 लाख आणि 50 लाख 44 लाख असे जॉब्स क्रिएट झालेले आहेत. आता काही एक सेक्टर आहे ऍग्रिकल्चरल सेक्टर, तिथं 55 लाख जॉब कमी सुद्धा झालेले आहेत. म्हणजे जे लोक पॅन्डेमिक मध्ये गावाकडे जाऊन शेती वगैरे करू लागले, व्यवसाय करू लागले शेती रिलेटेड, ते परत एकदा अर्बन एरियाज मध्ये येताना दिसत आहेत, शहरांकडे वापस येत आहेत आणि तिथे जॉब्स क्रिएट होत आहेत. सो हे म्हणजे जे गेले होते जॉब्स मागच्या 3 महिन्यामध्ये जवळपास 1,20,00,000 लोक बेरोजगार झाले होते, जॉब गेले होते त्यांचे, ते परत एकदा जॉबवर येताना आपल्याला इथे दिसत आहेत. आता कंपनी स्पेसिफिक न्यूज बघूयात जरा. सो अडानी ग्रुपनी अंबुजा सिमेंटला
अंबुजा सिमेंट मधला जो होलसिमचा स्टेक होता तो विकत घेण्याचं डिसाईड झालेलं आहे. अप्रुव्हल्स वगैरे यायचे, रेग्युलेटरी अप्रुव्हल्स, पण त्यांच्या दोघांमध्ये डील झालेली आहे. $10.50 बिलियन, $10.5 बिलियन, म्हणजे जवळजवळ 80,000 कोटी रुपयांना त्यांनी हा स्टेक विकत घेतलेला आहे होलसिम कडून, किंवा ऍटलिस्ट अग्रीमेंट तर झालेला आहे. म्हणजे JSW सिमेंट असो किंवा श्री सिमेंट असो, अल्ट्राटेक सिमेंट असो किंवा आर्सेलर मित्तल असो, या सगळ्यांना त्यांनी या रेसमध्ये हरवलेलं आहे मिस्टर गौतम अडानींनी, आणि ह्या कंपनीला, या कंपनीमधला होलसिमचा स्टेक विकत घ्यायचं ठरवलेलं आहे, आणि ती डील पण ऑलमोस्ट झालेली आहे. सो अजून एक अडानी ग्रुपची कंपनी मार्केटमध्ये येताना दिसते. जरी अंबुजा सिमेंट ICC लिस्टेड असले तरी सुद्धा आता त्याच्या मागे नाव लागणार आहे अडानी सिमेंट. सो बघूयात अडानी या नावाचा त्याला काही बेनिफिट होतो का. म्हणजे आपल्याला काही गोष्टी डिनाय करता येत नाही, पण अडानी हा जो ग्रुप आहे तो बऱ्यापैकी मोठा झालेला आहे. टू बिग टू फेल असं वाटत आहे. सो कॅश फ्लोज वर लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे. अदानी ग्रुपच्या कॅश फ्लोज जर प्रॉपर असतील तरच व्हॅल्युएशन नॉर्मली जस्टिफाय करता येतात. जास्त वेळ या गोष्टी चालू शकत नाहीत, आणि म्हणून कॅश फ्लो वर लक्ष ठेवा. अडानी ग्रुपमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर कॅश फ्लोज कडे बघणं तेवढंच गरजेचं आहे. रिलायन्स बद्दल पण बोलूयात. रिलायन्स रिटेल ही जी कंपनी आहे त्यांनी जवळपास $6.5 बिलियन, म्हणजे जवळपास 50,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करायचं ठरवलेलं आहे कन्झ्युमर ब्रँड्स मध्ये. त्याच्यापैकी आणि डझन्स ऑफ ब्रँड्स ते विकत घेणार आहेत. 30 ब्रँड जे असतील ते निश प्लेयर्स असतील, आणि राहिलेले 30 नॉर्मल कन्झ्युमर प्ले, ग्रॉसरी बिझनेस रिलेटेड जे कन्झ्युमर प्ले असतो FMCG वगैरे मध्ये ते अक्वायर ते करणार आहेत. तो एक जबरदस्त स्ट्रॉंग पोझिशन ते FMCG सेगमेंट मध्ये घेताना दिसत आहेत. एक्झिस्टिंग FMCG कंपनीसाठी डेफिनेटली एक टफ कॉम्पिटिशन असणार आहे, कारण ऑलरेडी रिटेलचं पोर्शन जर बघितलं तुम्ही तर ऑर्गनाइज रिटेल वाढताना दिसते, आणि रिलायन्स रिटेल इज अ डॉमिनंट प्लेअर इन दिस सेगमेंट. सो इंटरेस्टिंग डेज आर अहेड फॉर दिस पर्टिक्युलर सेक्टर. एक डेडिकेटेड एफर्ट रिलायन्स रिटेलचा इथे जो होताना दिसतोय आपल्याला. लवकरच रिलायन्स रिटेलची लिस्टिंग पण आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळेल. जवळपास 50,000 कोटी रुपयांचा तो IPO असेल असं सध्या तरी म्हणलं जात आहे. सगळ्यात मोठा IPO इंडियन कॅपिटल मार्केटचा असण्याची शक्यता आपल्याला इथे डिनाय करता येत नाहीये. आता पेटीएम बद्दल बोलूयात. पेटीएमचा लेंडिंगचा जो बिझनेस आहे अॅन्युअलाइज बेसिसवर, म्हणजे पर ॲनम बेसिसवर जवळपास 20,000 कोटी रुपयांचा होताना दिसत आहे असं पेटीएमचं म्हणणं आहे. 1,600 कोटी रुपयांचे लोन्स त्यांनी मागच्या महिन्यात केलेले आहेत असं ते म्हणत आहेत. आता 1,600 कोटी रुपयांचे लोन त्यांनी स्वतः केले का, त्यांच्या बॅलन्स शीटवर केले का? नाही, त्यांनी बँकांना ते लोन आणून दिले त्यांच्या मर्चंट्स कडून व त्यांचे जे अदर बिझनेसेस त्यांच्याकडून. सो दे आर सोर्सिंग दो बिझनेस. दे आर नॉट गिव्हिंग लोन्स डायरेक्टली. त्यांच्या बॅलन्स शीट मधून लोन देत नाहीयेत, ते लोन्स बँका देत आहेत, ते बँकांना ते कस्टमर्स आणून देत आहेत. सो देर इज अ डिफरन्स बिटवीन. सो त्यांचा इन अ वे कमिशन त्यांना मिळतं त्या बँकांकडून, हे आपण इथे लक्षात घ्यायला पाहिजे. विच इज गुड, नथिंग रॉंग इन दॅट. पण डोंट थिंक की अरे पेटीएमनी लोन दिले. पेटीएमनी लोन नाही दिले, पेटीएमनी लोन आणून दिले बँकांना, आणि बँकांनी ते लोन दिले, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता MSCI बद्दल बोलूयात. MSCIच्या ग्लोबल इंडेक्समध्ये काही चेंजेस झालेले आहेत. त्याच्यामध्ये इंडियामधून EU स्मॉल फायनान्स बँक, टाटा एलेक्सी, JSPL आणि अडानी पॉवर हे 4 कंपनीज त्यांच्या ग्लोबल इंडेक्समध्ये इन्क्लूड झाल्या आहेत. आणि एक कंपनी आहे इंडियाची, ती आहे HDFC AMC असेट मॅनेजमेंट कंपनी. HDFC म्युच्युअल फंड ही एक्झिट झालेली, एक्सक्लूड झालेली आहे. सो ज्या कंपनीज इन्क्लूड झालेल्या आहेत त्यांच्यामध्ये नवीन पैसे येतील, जी कंपनी एक्सक्लूड झाली आहे त्याच्यामधून पैसे निघतील. 31 मेला हे इफेक्टिव्ह होणार आहेत सगळे चेंजेस. आता MSCIचा इंडिया इंडेक्स पण आहे, तिथे सुद्धा 3 कंपन्यांची एंट्री झालेली आहे, बँक ऑफ बडोदा, चोलामंडलम आणि JSPL. सो ह्याच्यामध्ये इंडिया इंडेक्स जो आहे MSCIचा, तिथे इथून सुद्धा HDFC AMC ही कंपनी एक्सक्लूड झालेली आहे. सो डेफिनेटली बऱ्यापैकी म्हणजे सेल होईल इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स कडून HDFC AMCचा, आणि या बाकी कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट होतील. 31 मे पासून हे इफेक्टिव्ह राहील. SBIनी आपले क्वार्टरली रिझल्ट दिलेले आहेत, आणि रिझल्ट फार जबरदस्त आहेत. सो ओव्हरऑल जर प्रॉफिटेबिलिटी बघितली, ऑल टाइम हाय प्रॉफिटेबिलिटी SBIनी Q4 FY22 मध्ये दिली आहे. 9,113 कोटी रुपयांची, 41% ही ग्रोथ आहे इयर ऑन इयर. नेट इंटरेस्ट इन्कम 15% ग्रोथ झालेला आहे. ऍसेटची क्वालिटी इम्प्रूव्ह झालेली आहे. ग्रॉस
एनपीएस 3.97% पर्यंत आहेत. मागच्या क्वार्टरमध्ये ते 4.50% पर्यंत होते. नेट एनपीएस 1.02% पर्यंत खाली आलेले आहेत. मागच्या क्वार्टरमध्ये ते 1.34% होते. डोमेस्टिक नेट इंटरेस्ट मार्जिन म्हणजे इंडिया बिझनेसचं जर नेट इंटरेस्ट मार्जिन आपण बघितलं तर हे मार्जिन 3.40% पर्यंत आहे. सो ओव्हरऑल थिंग्स आर गुड. सो कॉल्ड अनालिस्ट लोकांनी एस्टिमेट्स पेक्षा खाली नंबर्स आलेत असं म्हणणं आहे त्यांचं. बट आय स्टील फील हे खूप स्ट्रॉंग नंबर स्टेट बँक ऑफ इंडियाने इथे दिलेले आहेत. बंधन बँकेचे पण रिझल्ट आलेले आहेत. मल्टीफोल्ड प्रॉफिट वाढलेला आहे. 1902 कोटी रुपयांचा प्रॉफिट झालेला आहे. नेट इंटरेस्ट इन्कम जर बघितलं तर 45% इयर ऑन इयर ग्रो झालेला आहे. इथे नॉन इंटरेस्ट इन्कम सुद्धा 38% इयर ऑन इयर इथे ग्रो झालेला आहे. ऍसेट क्वालिटी इम्प्रूव्ह होताना दिसत आहे. ग्रॉस एनपीए चे नंबर 6.46% पर्यंत आहेत. लास्ट क्वार्टरमध्ये ते 10.81% पर्यंत होते, म्हणजे 4% ते जवळपास खाली आलेले आहेत, विच इज अ बिग पॉझिटिव्ह. नेट एनपीए सुद्धा 1.66% पर्यंत आहेत. मागच्या क्वार्टरमध्ये ते 3.01% पर्यंत होते, तर ते सुद्धा इथे खाली आलेले आहेत. नवीन प्रोव्हिजन्स जे आहेत ते फक्त 4,70,00,000 रुपयांचे झालेले आहेत, विच इज व्हेरी बिग पॉझिटिव्ह. कारण लास्ट इयर मध्ये सेम क्वार्टरमध्ये 1,500 कोटी रुपयांचे प्रोव्हिजनिंग त्यांनी केलं होतं. म्हणजे 1,500 कोटी रुपये कुठं आणि 5 कोटी रुपये कुठं, ह्यूज डिफरन्स आहे प्रोव्हिजनिंग मध्ये. सो इन अ वे कंपनीचे फायनान्शियल्स जे आहेत ते चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह होताना इथे दिसत आहेत. सो मित्रांनो, तुम्हाला हा आपला व्हिडिओ आजचा एपिसोड कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये लिहायला विसरू नका. आणि आपल्या मराठी बांधवांसाठी मॉडेल पोर्टफोलिओवर जास्तीत जास्त डिस्काउंट आम्ही देतो 45%. सो मराठी हा प्रोमो कोड यूज करा आणि फक्त 5,500 रुपयांमध्ये आपण आमचे सगळे मॉडेल पोर्टफोलिओ सबस्क्राईब करू शकाल. अशाच व्हिडिओसाठी चॅनल बनवून राहा आणि मॉडेल पोर्टफोलिओजला सबस्क्राईब करण्यासाठी इन्व्हेस्टयज्ञ.in ला व्हिजिट करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.